बाळाने कुठलं मॉडेल आणली? हो नीट बोला की मॉडेल म्हणताय मी. चला. ए बाळा खांदाय आम्ही आपलं काम ए बाळ्या, अरे इतकी सोन्यासारखी पोरगी घेऊन कुठे तू? कोण आहे ही? बाळासाहेब म्हणायचं. बाळासाहेब एवढी देखणी सुंदर तरुणी माझ्या बरे ते बाळा म्हणून आपण होत कोण त्यांच्या आहे? गाव अख्ख्या गावात जर त्यांच्या मनात कोण बसला असला बाळासाहेब बसला. ए होय दिस होईच म्हणजे ह्या एक सुभाषराव मोठी यांची संस्था आहे एनजीओ. बर. आणि ह्यांनी संस्था काय करते फक्त पाण्यावरती काम करते दुष्काळग्रस्त भागासाठी. वा. आणि ह्या गाव आपलं त्यांनी दत्तक घेतलंय. वा, वा, वा. हे काय आसामी साधी नाही, हे मॉडेल म्हणजे अमेरिकेतनं संस्थेतनं आलेले काम करायला आपल्या गावात. आणि ह्यांचा क्रायटेरिया असा आहे, ह्यांची ऑफर अशी, जो व्यक्ती असा खांदून जास्त पाण्यासाठी काम करेल त्याला ह्या स्वतःच्या प्रवासाने स्वतःच्या सीट शेजारी बसून विमानातनं फ्लाईट मधनं फिरवणार आहे. त्या तिकडं बोटिंग समुद्रातलं आणखीन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचे 2-3 आहेत त्यांच्या कमिटीत, त्यांच्या बरोबर फोटो काढाय 5-7 लाख रुपये येताना खर्च देणार आहे. त्या नेदरलँड असेल, हॉलंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, केदरलँड असेल, फेदरलँड असेल, हुलुलो असेल, सगळीकडे फिरवणार आहे त्या. ए बाळ्या, तू पुढच्या रन कशाला आणतो? त्यांना बोलू दे ना. खरं काही त्या जास्त बोलत नाहीत, जास्त शिकलेले लोक जास्त बोलत नाहीत. मला ऐकून घेऊ दे. आमचा विश्वास नाही जरा पिलेलं आहे. खरंच आहे हे? हो सगळं खरं आहे ह्याच्यातलं. हा जे कोणी विकास करेल गावासाठी त्याला मी अमेरिकेला नेणार आहे. जास्त काम पाण्यावर कोण खादल, चारी समतल खोदल. हो चारी खांदाल पाण्यासाठी जास्त जे काम करेल गावातलं तुमचं कोणीही असो त्याला मी अमेरिकेला नेणार आहे. आज 3 दिवसातलं काम आहे माझं. ती 3 दिवसात सगळं करू अलीकडे शकतो. मॅडम, अलीकडे या. माणसं चांगली नाहीत गावातल्या आमच्या. Excuse me. म्हणजे आम्ही जर पाण्यासाठी भरपूर गावात श्रमदान केलं, म्हणजे ओढा खोलीकरण, रुंदीकरण, चौर खदाई असं जर भरपूर केलं, आता जर मेजरमेंट जर घेतलं, म्हणजे सर्वाधिक काम जास्त दिसून येईल त्याला तुम्ही शेजारी बसवलं हो मॅडम जवळ घ्या ना. मॅडम अलीकडे या थोडं. अमेरिकन ना? अलीकडे या. अलीकडे या. गावात तुम्ही आहे ना, माझ्याशिवाय तुमच्या जवळ कोणी बसूच शकत नाही. मी बसूच देणार. महिला आहे. मी पोलीस पाटील बलभीम पाटील. तुमचं डिपार्टमेंट कोणचं? अमेरिकेचे. आम्ही बाबो म्हणजे आता नेमकं आम्ही काय करायचं? खाणारीचं श्रमदान, कपडे काढून पाण्यासाठी काम करायचं. कष्ट हे जीवन. तुम्ही मर मरायचं. मला काय म्हणायचंय, तुमची एनजीओ संस्था टिकाव कुदळ कायदे आपापली नाही आपापली. आपलं आपलं सगळं पाऊस सामान. त्यांच्या संस्थेत जाऊन पडणार आहे काय पाऊस? मॅडम, अमेरिकेत कुठं राहता? काय विचारता तुम्ही? अमेरिकेमध्ये राहता कुठं तुम्ही? असले फालतू प्रश्न विचारू नका मला. हा अहो माझी मेवणी तिथं आहे हाँगकाँगला. सांगा ना मॅडम, खरंच आहे का मग ही? हो, खरंच आहे. फालतू प्रश्न विचारू नका. सांगितलं ना तुम्हाला, जे कोणी काम करेल त्याला मी नेणार.